तुम्हाला माहितीये का, मूल बोलायला कसं शिकतं? तर आईचा आवाज ऐकून, घरातल्या लोकांचे आवाज ऐकून, लोक बोलतात, हसतात, गाणी म्हणतात, यातून मूल हळूहळू शब्द बोलायला शिकतं. मी म्हणाली, तुमची भाषा आकलन मैत्री. तुम्हाला माहितीये का, मूल बोलायला कसं शिकतं? तर आईचा आवाज ऐकून, घरातल्या लोकांचे आवाज ऐकून, लोक बोलतात, हसतात, गाणी म्हणतात, यातून मूल हळूहळू शब्द बोलायला शिकतं. पण काही मुलांना आवाज नीट ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांना शब्द नीट कळत नाही. मग अशा वेळी सुरू होते पालकांची काळजी. आमचं मूल नीट बोलत नाही, शब्द नीट उच्चारत नाही, बोलताना अडखळतं, असे प्रश्न त्यांना पडू लागतात. अशा वेळी कामी येते ती म्हणजे स्पीच थेरपी. तर स्पीच थेरपी म्हणजे काय? मुलांना शब्द नीट उच्चारायला शिकवणारी एक प्रक्रिया आहे. ही फक्त बोलण्याची थेरपी नाहीये, तर विशेषतः ज्या मुलांना ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांना शब्द नीट समजत नाही, आवाज न आल्यामुळे त्यांना शब्द नीट कळत नाही, तर त्या मुलांना थेरपिस्ट काय करतात? तर त्यांना शब्द नीट उच्चारायला शिकवतात. ओठांच्या हालचाली कशा करायच्या, जीभ कशी टेकवायची, शब्द कसे उच्चारायचे, ही सगळी प्रक्रिया या थेरपीमध्ये केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं त्यांच्या भावना व्यक्त करायला शिकतात. तर ही थेरपी किती दिवस चालते? तर याचं उत्तर एकच. काही मुलं लवकर बोलायला शिकतात, तर काही मुलांना जरा जास्त वेळ लागतो. तर नियमित सराव, आई वडिलांचा संयम आणि योग्य मार्गदर्शन असेल तर बदल नक्की घडून येतो. कारण प्रत्येक मुलामध्ये एक आवाज असतो, फक्त त्याला योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. आज आपण इथेच थांबूयात. मी म्हणाली, पुढच्या भागात आपण बघूयात की थेरपी कशी केली जाते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी मांडकी हिअरिंग सर्व्हिसेसला भेट द्या.